10वीच्या इंग्लिश या विषयात रिपोर्ट रायटिंगमध्ये 5 पैकी 5 मार्क्स मिळवायचे आहेत. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बोर्डाच्या परीक्षेत कसे रिपोर्ट रायटिंग करायचे आहे, जेणेकरून तुम्ही देखील पैकीच्या पैकी मार्क्स हे नक्कीच मिळवाल. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. रिपोर्ट रायटिंग हा प्रश्न तुम्हाला सेक्शन 5 मधील क्वेश्चन नंबर 6 ए मध्ये क्वेश्चन नंबर 6 बी मध्ये विचारला जातो, जो एकूण 5 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला एखादं पॉईंट्स देणार आहेत आणि त्या रिलेटेड तुम्हाला काय करायचं आहे, तर त्याच्यावरून तुम्हाला पॉईंट्सचा विथ द हेल्प ऑफ पॉईंट्सचा वापर करून तुम्हाला ते रिपोर्ट रायटिंग तयार करायचं आहे आणि यासाठी एकूण 5 मार्क्स असणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता बोर्डाच्या परीक्षेत तुम्हाला कशा प्रकारे लिहायचं आहे आणि कोणते प्रश्न येऊ शकतात, जेणेकरून तुम्ही देखील रिपोर्ट रायटिंगमध्ये 5 पैकी 5 मार्क्स हे घेऊ शकता. तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, रिपोर्ट रायटिंगमध्ये तुम्हाला टायटल देणं हे मस्ट आहे आणि ते सुद्धा कसं अट्रॅक्टिव्ह आणि आय कॅचिंग असलं पाहिजे, जे नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्समध्येच लिहितात. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ती घटना कोठे घडली आहे, त्या घटनेचे प्लेसचं नाव काय आहे ते लिहायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला डेट लिहायचं आहे. ती घटना तुम्ही कधी लिहित आहात त्याचं डेट लिहायचं आहे आणि तुम्हाला इयर अजिबात यामध्ये मेन्शन करायचं नाही. त्यानंतर तुम्ही पहिला जो पॅरेग्राफ असणार आहे तो लीड पॅरेग्राफ असणार आहे, जो तुम्हाला काय करतो तर तुम्हाला ब्रीफ इम्पॉर्टंट फॅक्ट्स तुम्हाला त्याची माहिती देत असतो. जे महत्त्वाचं बातमी घडलेली आहे ते थोडक्यात तुम्हाला पहिल्या पॅरेग्राफमध्ये लिहायची असते आणि सेकंड पॅरेग्राफ जो असतो तो पॅरेग्राफ काय करतो, पहिल्या पॅरेग्राफचं डिटेल्स देणारा तुमचा सेकंड पॅरेग्राफ असला पाहिजे. फक्त तुम्हाला 2 पॅरेग्राफमध्येच हे रिपोर्ट रायटिंग करायचे आहे. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा सर्वप्रथम त्याचं टायटल, त्यानंतर प्लेसचं नाव आणि डेट लिहायला विसरायचे नाही व हे 120 शब्दात तुम्हाला रिपोर्ट रायटिंग लिहायचं आहे. तर बोर्डाच्या परीक्षेत तुम्हाला एखादं पॉईंट्स देणार आहेत आणि त्यावरून तुम्हाला विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स त्याच्यावरून रिपोर्ट रायटिंग करा असं तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत. तर इथं बोट्समॅन सेव्स 2 ही जी बातमी आहे ती तयार केलेली आहे, पाहू शकता. बोर्डाच्या परीक्षेत जे प्रश्न विचारणार आहेत ते देखील आपण पुढे पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. तर राईट अ रिपोर्ट ऑन ऑटो ड्रायव्हर शोज द वे. तर तुम्हाला प्लेसचं नाव, त्यानंतर डेट व्यवस्थित लिहायचं, इयर अजिबात यामध्ये मेन्शन करायचे नाही आणि रिपोर्ट रायटिंग हे नेहमी तुमचं पॅसिव्ह व्हॉईसमध्येच आणि ते सिंपल पास्ट टेन्समध्येच तुम्हाला काय करायचे, घटना घडून गेलेली आहे, त्यामुळे त्याचा काळ हा कसा भूतकाळातच तुम्हाला ही बातमी तयार करायची, भूतकाळातच घडलेली बातमी लिहायची आहे आणि सेंटेन्स हे नेहमी कसे असले पाहिजेत, तर भूतकाळातीलच सेंटेन्स हे असले पाहिजेत, कारण ती घटना घडून गेलेली आहे आणि तुम्ही त्याची बातमी लिहित आहात. त्यानंतर पहा मिल्क फॉर मिलियन्स स्कीम इनकॉर्पोरेटेड. तर याची देखील बातमी व्यवस्थित केलेली आहे. तुम्हाला अगदी 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत जे असतात ते सोपे अगदी तुम्हाला सब्जेक्ट देतात आणि त्यावरून तुम्हाला ॲटलिस्ट 2 पॅरेग्राफ्स म्हणजेच 120 शब्दात तुम्हाला काय करायचे आहे, तर रिपोर्ट हा तयार करायचा आहे, म्हणजेच बातमी तयार करायची आहे आणि जी व्यवस्थित अगदी तुम्हाला ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्सना लिहायची आहे. तर मी इथे खूप सारे एक्झाम्पल्स देत आहे, तर यापैकीच तुम्हाला एक एक्झाम्पल 27 फेब्रुवारीच्या बोर्डाच्या परीक्षेत विचारले जाणार आहे, त्यामुळे व्यवस्थित अगदी याची तयारी करा. व्यवस्थित तुम्ही व्हिडिओ अगदी थांबवून तो व्यवस्थित पाहायचा आहे. प्रत्येक रिपोर्ट कसा लिहिला आहे आणि प्रत्येक रिपोर्टचं ग्रॅमॅटिकली कसं सेंटेन्स व्यवस्थित केलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला देखील हे रिपोर्ट बोर्डाच्या परीक्षेत 27 फेब्रुवारी रोजी लिहिता येतं. तर इथं बघा इलोक्युशन कॉम्पिटिशन ऑन गुड हँड रायटिंग. तर इथं वक्तृत्व स्पर्धा आहे आयोजित केलेली आहे, तर त्याच्याविषयी तुम्हाला काय करायचं आहे, रिपोर्ट तयार करायचा आहे. तर तुम्ही ॲटलिस्ट 2 पॅरेग्राफ्समध्ये कोणत्या शाळेत घडले त्या शाळेचे नाव, डेट व्यवस्थित लिहून काय करायचं आहे, तर व्यवस्थित अगदी रिपोर्ट लिहायचा आहे. त्यानंतर बघा करेजियस डीड वर्थ कन्सिडरिंग फॉर ब्रेव्हरी अवॉर्ड. तुमच्या मित्राला काय अवॉर्ड मिळाला आहे, ब्रेव्हरी अवॉर्ड, तर त्याच्याविषयी आणि तुम्ही त्याचा आय विटनेसिंग आहात आणि त्याची तुम्हाला बातमीही तयार करायची आहे. तर त्याला अवॉर्ड मिळाल्यामुळे, तर कशामुळे मिळाला आहे ते अगदी मेन्शन करायचं आहे सेकंड पॅरेग्राफमध्ये आणि व्यवस्थित अगदी तुमच्या मित्राचं नाव काय ते लिहून ही बातमी तयार करायची आहे. त्यानंतर पहा तुमची पिकनिक गेलेली आहे आणि त्यावरही पिकनिकला जाऊन आल्यानंतर त्यावरचा तुम्हाला काय करायचे तर रिपोर्ट तयार करायचा आहे आणि तुम्हाला व्यवस्थित अगदी कधी गेलेली आहे पिकनिक, ते त्यानंतर किती जण होते ते पाहू शकता आणि तेथील तुम्हाला थोडंसं तुम्ही काय काय एन्जॉय केला ते लिहायचं आहे आणि व्यवस्थित अगदी हे
हा देखील सोपा विषय तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत येऊ शकतो. त्यानंतर पहा, गणेश फेस्टिवलचा देखील तुम्हाला रिपोर्ट मीने दिलेला आहे. यापैकी एक कोणताही तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत विचारला जाणार आहे. त्यामुळे अगदी व्यवस्थित तयारी करा. खूप महत्त्वाचे आहे ते रिपोर्ट्स. रायटिंग गणेश फेस्टिवल विषय आहे पहा. त्यानंतर पाहू शकता तुम्ही की टीचर्स डे सेलिब्रेट हा सुद्धा तुम्हाला रिपोर्ट विचारू शकतात बोर्डाच्या परीक्षेत. त्यामुळे याची देखील तयारी करा. टीचर्स डे सेलिब्रेशन्स. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच. काय डाऊट असेल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये विचारायला विसरू नका. थँक्यू सो मच.